कोणती गाडी? नमस्कार मित्रांनो, आज 22 ऑक्टोबर 2025 आणि आज आहे दिवाळी पाडवा। आज आम्ही आलो होतो दिंडोरी तालुक्यातली करंजी या दत्ताच्या आजोळी आणि अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर परिसर आपण या ठिकाणी बघू शकता। मी पाठीमागचा कॅमेरा सुंदर असा हा नयनरम्य देखावा आपण बघू शकता। इथे आम्ही आता चाललो आहोत दत्ताच्या आजोळ करंजी येथे। इथले व्हिडिओ आणि फोटो तुम्हाला थोड्या वेळ शेअर करतोच मी। अतिशय सुंदर असा हा परिसर आहे। आपण बघताय जाणारा रस्ता सुद्धा अतिशय सुंदर आहे। आज मला वाटतं बऱ्याच दिवसांनी आम्ही सहकुटुंब पाडव्याच्या दिवशी चाललो आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आता कर्दमाश्रम करंजी येथील श्री दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी गेलो होतो। अतिशय सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही त्या ठिकाणी परत येत आहोत। अतिशय सुंदर अशी दर्शन या ठिकाणी झाले। शांतता कोणाला अनुभवाची असेल तर नक्कीच या ठिकाणी आपण भेट द्या आणि अतिशय सुंदर असे हे स्थळ आहे। आता आम्ही चाललो आहोत दिंडोरीला श्री स्वामी समर्थ केंद्रात आणि अतिशय छान असा दिवाळीच्या सणाच्या दिवशी दत्तप्रभूंचं दर्शन झाले। आमच्यापैकी माझ्यापैकी म्हटलं यंग जनरेशननी पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आणि आपल्या घरापासून पिंपळावरून अतिशय जवळ असे सुंदर असं स्थान आहे। आपण सगळ्यांनी नक्कीच या ठिकाणी दर्शनाचा आनंद घ्या। बघा मित्रांनो, आपण आता दिंडोरीमध्ये एंट्री केलेली आहे। थोड्याच वेळात आपण श्री स्वामी केंद्रामध्ये पोहोचू। मी ऍक्च्युली एवढे जवळ असून मी पहिल्यांदाच चाललोय श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये। नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहे श्री स्वामी समर्थ केंद्र पिंपळगाव दर्शन करून दिंडोरी अवघ्या 40 किलोमीटर। हे बघा अतिशय नयनरम्य देखावा आहे। आपण श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आता दर्शनासाठी आलेलो आहोत। तर अशा तऱ्हेने मित्रांनो अतिशय सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही या ठिकाणी दिंडोरी श्री स्वामी केंद्रामध्ये आलो आहोत। पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलो आहे आणि आजचा दिवाळी पाडवा अतिशय सत्कारी लागला असं मला मनापासून वाटते। अतिशय आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन या ठिकाणी मी चाललेलो आहे। धन्यवाद। जय स्वामी समर्थ। इथं अशा तऱ्हेने आम्ही आजचा पाडवा दिवाळी हा श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी यांच्या दर्शनाने संपन्न केला आहे। दरवर्षी तसं आम्ही पाडव्याला सहकुटुंब जात असतो। यावर्षी दत्ताचे आजोळ करंजी आणि श्री स्वामी समर्थ केंद्र इथे जाऊन दर्शन घेतले। आता परतीचा प्रवास आहे आणि अतिशय सकारात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा घेऊन आम्ही चाललो आहोत। आणि क्या बच्चे कंपनी क्या बोलती, झोपले का काय? जागे मोबाईल मध्ये गुंग आहेत नेहमीप्रमाणे। काय हरकत नाही, पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओला पुन्हा भेटू। एवढ्या चांगल्या आध्यात्मिक ठिकाणी घेऊन जाऊन सुद्धा काही उपयोग नाही झाला। शेवटी फोन मध्येच आहे अर्थ। हा नेहमीप्रमाणे वकिलाने आर्ग्युमेंट दिलेली आहे। काय हरकत नाही। ओके, थँक्यू व्हेरी मच। बाय बाय बाय। See you in next vlog. Yes.